मित्रांनो, उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पती पत्नी आणि गर्लफ्रेंड यांच्यात भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमधून सुरू झालेला हा वाद पाहता पाहता रस्त्यावर आला। दोन महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या, लाथा बुक्के आणि चपलेने मारहाण करत होत्या। रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हाणामारीचा व्हिडिओ काढला असून तो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ताजगंज परिसरातील TDI मॉलच्या मागे असलेल्या एका हॉटेलमध्ये ही संपूर्ण घटना घडली। हॉटेलमध्ये एक विवाहित तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत आला होता। याच दरम्यान त्याच्या पत्नीला कुठून तरी या गोष्टीची माहिती मिळाली। वेळ न घालवता पत्नी थेट हॉटेलमध्ये पोहोचली आणि खोलीत आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून तिचा पारा चढला। हॉटेलच्या आतच दोन्ही महिलांमध्ये जोरदार वाद आणि बाचाबाची सुरू झाली। वातावरण बिघडत असल्याचं पाहून तरुणाने कसाबसा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रकरण शांत व्हावं म्हणून आपल्या गर्लफ्रेंडला हॉटेल बाहेर काढला। हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर गर्लफ्रेंड तिच्या स्कूटीवरून पळून जाऊ लागली। तसा पत्नीने तिचा पाठलाग करून तिला भर रस्त्यात पकडलं। पत्नीने तिची स्कूटी थांबवून तिला खाली खेचला आणि चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्वतःचा बचाव करताना गर्लफ्रेंडने ही पलटवार केला। तिने महिलेचे केस पकडून तिला रस्त्यावर पाडला आणि काही अंतरापर्यंत ओढत नेलं। या झटापटीत पत्नीचे कपडेही फाटले। संतापलेल्या पत्नीने ही कोणती कसर सोडली नाही। तिने एकीकडे आपलं चप्पल काढून पतीला सर्वांसमोर चोपलं तर दुसरीकडे गर्लफ्रेंडवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला। हा गोंधळ त्यावेळी अधिकच धोकादायक बनला जेव्हा गर्लफ्रेंडने रस्त्यावरून एक वीट उचलली आणि ती महिलेवर हल्ला करण्यासाठी पुढे धावली। मात्र तिथे उपस्थित असलेल्या पतीने मध्ये पडून तिला कसंबसं रोखलं। रस्त्यावर सुरू असलेला हा तमाशा पाहण्यासाठी तिथे प्रवासी आणि स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली होती। अखेर काही स्थानिक लोकांनी हिंमत दाखवून मध्यस्थी केली आणि दोन्ही महिलांना बाजूला केलं। ज्यानंतर गर्लफ्रेंड आपली स्कूटी घेऊन घटनास्थळाहून पसार झाले। या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे। मित्रांनो, आपल्या जी प्रतिक्रिया असतील व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो। धन्यवाद।